नमस्कार जी. सीताराम सावंत, रिव्हर ब्रिज होमस्टेचे मालक. नमस्कार. आणि ह्यांचं हे होमस्टे जे आहे हे रत्नागिरी जिल्ह्यात शिरगाव या गावात आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सेवानिवृत्त होताना विचार केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार ते आम्हाला जे सांगितलं थोडक्यात त्यांच्या तोंडून आपण ऐकूच. पण त्याने जे असा विचार, एवढा उत्तम विचार, आम्हाला तोही भावला. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपली 60 वर्षाची सेवा करते, एका कंपनीत असून दे किंवा कुठच्या व्यवस्थापनात असून दे, त्यानंतर त्यांनी मनशांती मिळण्याकरिता ते आणि त्यांची पत्नी यांनी आणि त्यांच्या मुलींच्या सहकार्याने इथे सुंदरसं टुमदार असं होमस्टे चालू केलं आहे. आणि त्या होमस्टेची खासियत ही आहे की हे आजूबाजूला पूर्ण जंगल वसलंय असं म्हटलं तरी चालणार नाही, चालू शकते. कारण ह्या ठिकाणी सुंदरसे पक्षी, ते सांगतीलच तुम्हाला पक्षी कुठच्या कुठच्या प्रकारचे आहेत ते. आणि आपल्याला जेव्हा जे गेस्ट येतात, जे इथे राहाव्यास येतात, त्यांना मनशांती कशी मिळेल हा त्यांचा मोठा दृष्टिकोन. तर मी प्रत्यक्षात त्यांचीच तुम्हाला आपण त्यांच्याच तोंडून त्यांची ह्या होमस्टेची कहाणी ऐकूया. बोला सीतारामजी. नमस्कार. धन्यवाद. तुम्ही आज इथे आमच्या होमस्टेमध्ये आलात. एक दिवसाचा तुमचा धावता दौरा आहे आणि एक दिवसासाठी तुम्ही आलात. तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला खूप आनंद झाला आहे तुमचं स्वागत करताना. आणि तुम्ही मालवणवरून आज इथे आलात आणि एक दिवस इथे राहिलात. तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही पावसाळ्यात सप्टेंबर 15 ऑगस्ट नंतर खूप सुंदर वातावरण असतं, खूप चांगला निसर्ग असतो. त्यावेळी जर तुम्ही आलात तर एक वेगळं कोकणचं रंगरूप तुम्हाला निश्चित बघायला मिळेल. आणि पुढच्या वेळी येताना तुम्ही जर सहकुटुंब आलात तर तुमच्याबरोबर कुटुंबियांना सुद्धा त्याचा आनंद घेता येईल आणि तुमचं पुन्हा स्वागत करायला मला खूप खूप आवडेल. सीतारामजी, मला एक सांगा की तुम्ही निवृत्त होताना अगोदर हा विचार केला आणि नंतर विचार केला, ह्यामधला फरक काय आहे? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हाच का विचार केला तुम्ही? काय खूप वर्ष आम्ही रत्नागिरीत राहत होतो. रत्नागिरीत माझा एक रो हाऊस कम छोटासा बंगला होता, 1000 स्क्वेअर फीटचा होता. आणि 37 वर्ष मी बँकेत विविध ठिकाणी नोकरी केली. शेवटची 8-10 वर्ष मी नागपूरमध्ये होतो. तर रिटायरमेंटनंतर आम्ही असं ठरवलं की आता शहरातलं हे दगदगीचं जीवन सोडून गाड्यांचे आवाज रस्त्यांवर, धूळ, भटकी कुत्री, जनावरं, हा सगळा हे बघता म्हटलं आपल्याला जरा शांत निवांत असं कुठेतरी खेड्यात जायचं. आणि हे गाव मी निवडलं एवढ्यासाठी, एकतर इथे शेजारी